महत्वाची बातमी काश्मीरमधील पर्यटकांना आता विमान उपलब्ध होत नाहीयेत। पुण्यातील पर्यटनासाठी गेलेले अनेक प्रवासी पर्यटक सध्या अडकून पडलेले आहेत। श्रीनगरमध्ये हे सगळे अडकल्याचं पाहायला मिळतंय। तर तात्काळ विमान उपलब्ध करून देण्याची मागणी देखील आता केली जाते। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्याशी जोडले जात आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। शिंदेजी नमस्कार आणि स्वागत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी काही आपले पर्यटक महाराष्ट्रातील पर्यटक मराठी पर्यटक तिकडे अडकलेले आहेत। हल्ला झाला आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। सगळे घाबरलेले आहेत। काही तिथल्या पर्यटकांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे। त्या पर्यटकांशी देखील आम्ही तुमचा संपर्क करून देतो आहोत। ते पर्यटक देखील आता तुमच्याशी बोलतील। त्या पर्यटकांची मागणी नेमकी काय आहे ते आपण ऐकूयात। हा बोला। नमस्कार। आम्ही कल्याणकर आणि कुलकर्णी कुटुंब आम्ही खाजगी टूरसाठी इथे आलो होतो। आमचं आता वैष्णवदेवी पहलगाम झालं आणि आता आम्ही श्रीनगरमध्ये आलो आहोत। आता झालंय असं की आज श्रीनगर बंदचं आवाहन आहे, तथापि काही स्थानिक दुकानं उघडी आहेत ज्यांचा बंदला सपोर्ट नाही असे ते स्टॉल्स आहेत, चहावाले आहेत, आमच्या हॉटेल रिशूड। आता आमचा प्रश्न आहे की आमचं फ्लाईट परवाच आहे, आम्हाला थोडंसं वाटतं की आता परत जावं घरी, पुढची टूर कॅन्सल करावी, तर फ्लाईट रिशेड्यूल होत नाहीये कारण फ्लाईट पॅनिक सिच्युएशन आहे। आमच्याबरोबर एक लहान बाळ पण आहे, 5 वर्षाचा मुलगा माझा नातू आहे। तर आम्हाला जर लवकर इथून आमचे फक्त रिशेड्यूल करायची गरज आहे फ्लाईटची। आम्ही आमच्या ऑनलाईन बघितलं तर त्या सगळ्या फ्लाईट मात्र फुल दाखवतात। हॅलो, मी आपले सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर आपले विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडूंशी बोललोय आणि राममोहन नायडूंशी बोललोय मी या फ्लाईट रिशेड्युलिंग साठी। तर तो करतो आपण, प्रयत्न करूया आणि तुम्हाला लवकर इकडे कसं पोहोचता येईल ते बघू। आमचं तुमच्याकडे तुमच्या नंबरवर आमची लोक तिथे तुम्हाला संपर्क करतील। आता तिकडे लोक आहेत आपली इकडून पाठवलेली लोक। हो सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। ते आता तुम्हाला संपर्क करतील आणि तुमच्या विमानाचं मी बघतो। हो सर, सरकार पूर्णपणे तुमच्या सोबत आहे। सरकारचे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि बिलकुल चिंता करू नका तुम्ही। आपण लवकरच ते व्यवस्था करू, नियोजन करू। खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। शिंदे साहेब, तुम्ही काल देखील या संदर्भात हवाई मंत्र्यांसोबत संवाद साधलेला होता, त्याबद्दल काय चर्चा हवाई मंत्र्यांसोबत झालेली आहे? महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न सरकार करणार आहे? त्यांना मी सांगितलं की आम्हाला जेवढे आमचे महाराष्ट्रातले पर्यटक आहेत, किंबहुना आता हा संपूर्ण जो काही अटॅक झालाय तो पूर्ण आपल्या देशावरच झालाय, भारतावर झालेला आहे आणि प्रत्येक आपला जो तिकडे गेलेला पर्यटक आहे तो सुरक्षित परत आपल्या घरी आला पाहिजे, ही भूमिका आमची आहे। आणि त्याप्रमाणे मी काल राममोहन नायडू यांच्याशी बोललोय आणि राममोहन नायडू यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। मी त्यांच्याशी आता पुन्हा बोलतो आणि यांची व्यवस्था आपण करूया। अगदी शिंदे साहेब, पुढचा महत्वाचा प्रश्न आहे की हे जे कुटुंब अडकलेले आहेत ते काश्मीरच्या वेगवेगळ्या भागामध्ये अडकलेले आहेत, त्यांना एकत्र करून महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार आहात? कारण अनेक कुटुंबांची अशी मागणी, साधारणतः आपण आता कल्याणकर कुटुंबाची मागणी पाहिली की त्यांना जम्मू मार्गे जायचं नाही, त्यांना काश्मीरमधूनच पुन्हा माघारी यायचं आहे। त्या संदर्भात काही व्यवस्था केली जाईल का? नाही, बिलकुल। आता स्वतः सीएमओतून संपर्क होतोय त्यांना, तिथल्या अधिकाऱ्यांना, तिथले DIG अवस्थी, तिथले पांडे यांच्याशी मी स्वतः बोलतोय कालपासून आणि जे तिथले ADC आहेत लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी देखील माझं बोलणं सुरू आहे आणि तिकडून आपल्याला एकत्र सगळ्यांना कसं आणता येईल त्याचं नियोजन करण्याचं काम चालू आहे। अगदी शिंदे साहेब, पुढचा महत्वाचा प्रश्न, आपल्या जवळपास 8 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे, तर कशा पद्धतीच्या संवेदना व्यक्त करता, कशा पद्धतीची भावना व्यक्त करता? ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद ही कालची घटना आहे। हा पर्यटकांवर सगळ्यात मोठा झालेला हल्ला आहे आणि हे खरं म्हणजे हे पाकिस्तानचंच सगळं पाप आहे। हे दहशतवाद्यांना खतपाणी घालण्याचं काम पाकिस्तान करतोय। काल गृहमंत्री स्वतः त्या ठिकाणी गेलेत आणि प्रधानमंत्री मोदयांनी देखील आपला दौरा जो आहे तो रद्द करून पुन्हा ते आले। त्यामुळे केंद्र सरकारने आणि आपल्या
जे काही सीमेवर काम करणारे आपले जवान आहेत त्यांनी ही बाब अतिशय सिरियसली घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 अतिरेक्यांना मारलं देखील आहे, त्यांना कंठस्नान देखील घातलंय. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे काही आहे म्हणजे नावं घेऊन विचारून त्यांना गोळ्या घातल्या हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. आता यांना सोडलं जाणार नाही हे निश्चित आहे आणि म्हणून आता काश्मीर खोऱ्यातलं समूळ दहशतवाद्यांचं उच्चाटन हाच आपला एक अजेंडा असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी जे काही करायचं आहे ते आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी, गृहमंत्री स्वतः तिकडे गेले, त्यांनी माहिती घेतली आहे आणि मला वाटतं यांचा बिमोड अतिरेक्यांचा पूर्णपणे झाला पाहिजे. जसा बालाकोटचा पुलवामाचा आपला सर्जिकल स्ट्राईक घेऊन केलं तसंच पुन्हा एक मोठा सर्जिकल करून यांना पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे. आणि जे मृत आहेत त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो आणि इकडे त्यांची जी काही व्यवस्था आहे, जे काही लोक 2:30 वाजता येणार आहेत, काही लोक 4:30च्या विमानाने येणार आहेत, त्यांना देखील त्यांच्या घरी नातेवाईकांनाही आणि त्यांच्या जे पार्थिव आहेत हे नेण्यासाठी जी काही व्यवस्था आहे ती देखील शासन करते आहे. अगदी शिंदे साहेब, अगदी छोटासा आणि शेवटचा प्रश्न आहे. आता केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील ऑपरेशन राबवलं जाणार आहे, त्या संदर्भात तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? नाही, बिलकुल अतिशय कठोर रिॲक्शन होईल आणि त्यामध्ये कुठलंही काही बिलकुल सोडणार नाहीत, कारण हे निरपराध लोकांना मारलेलं आहे आणि विचारून मारलेलं आहे, नावं घेऊन मारलेलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार अतिशय कठोर कारवाई यांच्यावर करेल आणि आतापर्यंत यापूर्वी असे हल्ले अनेक वेळा झाले, परंतु जेव्हापासून 2014 पासून या सर्व अतिरेक्यांचा बिमोड प्रत्येक वेळेस त्यांना आपल्या सैनिकांकडून मुंहतोड जवाब मिळत होता. त्यामुळे हे सगळे लपून बसले होते, परंतु दुर्दैवाने काल त्यांनी घात केला आणि काल त्यांनी संधीचा फायदा केला आणि हे कुठे केलेलं आहे. परंतु आता शेवटची आरपारची लढाई केंद्र सरकार, मोदीजी आणि अमितभाई करतील. अगदी शिंदे साहेब, मृतांच्या नातेवाईकांना सरकारच्या वतीनं काही मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे का त्या संदर्भात? बिलकुल, जे काही त्यांना मदत करता येईल सरकारच्या माध्यमातून ते सर्व केलं जाईल. अगदी शिंदे साहेब, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला. खरं तर एवढी व्यस्तता तुमच्या मागे होती कारण महाराष्ट्रातील जे पर्यटक अडकलेले आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न तुम्ही करतायत आणि या तुमच्या व्यस्त कालावधीमधून तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला आणि चर्चा केली, त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.